नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की MPSCने आता परीक्षा ज्या काय आहेत त्या ऑनलाईन घ्यायच्या ठरवलेले आहे। आयोग असं म्हणतोय की सुरुवातीला आम्ही फक्त मुख्य परीक्षा ऑनलाईन घेणार आहोत, परंतु ह्या ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना कशा अन्यायकारक ठरणार आहेत आणि त्या कशा अत्यंत तुम्हाला घातकी ठरू शकतात याबद्दल आपण प्रामुख्याने बोलणार आहोत। म्हणजे नेमका विरोध आपल्याला काय करायचा आहे, ह्या परीक्षांना नेमका विरोध आपल्याला काय करायचा आहे ह्या गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे। आणि अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की माझा वैयक्तिक ऑनलाईन परीक्षांना विरोध आहे आणि हा विरोध का आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। मी त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय। आता लक्षात घ्या, मला असं दिसतंय बऱ्याच काही जणांनी विद्यार्थ्यांनी मला एका ग्रुपमध्ये पण ॲड केलेला आहे टेलिग्राम चॅनलच्या, आणि तुम्ही सगळे याला विरोध करत आहातच, परंतु मला एक गोष्ट निदर्शनास आली की तुम्ही जो काही विरोध करता आहात ना तो खूप वरवरचा आहे। म्हणजे जे जे मुद्दे तुम्ही मांडत आहात ते खूप वरवरचे आहेत। म्हणजे जसं की परीक्षा केंद्रावर लाईट गेली तर आम्ही काय करणार, किंवा परीक्षा केंद्रावर जर काही सिस्टीम डाऊन झाली तर आम्ही काय करणार, काही गैरव्यवहार झाले तर काय करणार, मास कॉपीचं काय करायचं, 4 तास स्क्रीनवर कसं बसायचं, हे सगळे मुद्दे वरवरचे आहेत। आणि मी असं म्हणेल की ह्या त्रुटी आहेत, परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आहेत, आणि ह्या त्रुटी 100% दूर केल्या जाऊ शकतात आणि आयोग ह्या त्रुटी 100% दूर करेल आणि 100% तुमची तोंड गप्प केली जातील। आता तुम्ही आंदोलन उभारलं, सीसॅटचं सुद्धा उभारलं होतं की सीसॅटला क्वालिफाईंग करा। हेच आंदोलन UPSCच्या विद्यार्थ्यांनी पण उभारलं होतं, त्यांना यश मिळालं, तुम्हाला यश मिळालं नाही। का मिळालं नाही? मुलांनो बघा, हट्ट करून चालणार नाही। म्हणजे ऑनलाईन बंद करा हा हट्ट असू शकत नाही, किंवा हा हट्ट जर असेल तर तो मान्य होणार नाही। तुम्हाला अतिशय नेमकेपणाने मुद्दे मांडावे लागणार आहेत, जे मुद्दे कुणाला खोडून काढता येऊ शकणार नाहीत। म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय की तुमच्या आंदोलनामध्ये कुठले मुद्दे तुम्ही घ्यायला हवेत। आता हे जे काही टेंडर आलेले आहे आयोगाने 3-4 दिवसांपूर्वी जे टेंडर काढलेले, म्हणजे ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करायची जी काही जबाबदारी आहे ती कुणाला द्यायची, ती कंपनी निवडायची आहे त्यांना। त्याच्यासाठी जे काही टेंडर काढलेले आहे त्या टेंडरमध्ये अनेक धक्कादायक बाबी मला निदर्शनास आलेल्या आहेत। म्हणजे मी ते डिटेलमध्ये वाचलं टेंडर। मग आता ह्या काय आहेत बाबी नक्की, टेंडर कुठे अडचणीचा आहे आणि कुठे अन्यायकारक आहे आणि कुठे आपल्याला घातकी ठरणार आहे विद्यार्थ्यांना, त्याच्याबद्दल मी बोलतो। मग आता एक एक मुद्दा मी घेतो। तर पहिला मुद्दा जो आहे टेंडरमधला ते म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आयोग पहिल्यांदा काय करणार आहे, तर एका कंपनीची निवड करणार आहे ह्या परीक्षा घेण्यासाठी, आणि ह्या आयोगाने त्या टेंडरमध्ये ह्या कंपनीने पार पाडावयाच्या सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। तुम्ही नीट वाचा ते टेंडर। तर पहिली जबाबदारी काय असणार आहे या कंपनीची, तर एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं ज्याद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातील। बाकी पण अनेक मुद्दे आहेत, परीक्षा कंडक्ट कशी करायची त्या बाबतीत कंपनीची जबाबदारी काय असणार आहे याचे सुद्धा अनेक मुद्दे आहेत, ते मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला। आणि त्यामध्ये सुद्धा अनेक धक्कादायक बाबी आहेत ह्या ज्या तुम्हाला अजून माहिती सुद्धा नाही आहेत। पण पहिल्यांदा मी सॉफ्टवेअरबद्दल बोलतो की सॉफ्टवेअरमध्ये कशी छेडछाड केली जाऊ शकते। आता तुम्हाला माहिती असेल EVM बद्दल अनेक आक्षेप होते, जवळपास सगळ्या राजकीय पक्षांचा EVM ला विरोध होता। का विरोध होता, काय अडचणी होत्या EVM मध्ये? आता आपण VVPAT वगैरे आणलेला आहे, ह्या गोष्टी आहेतच, पण विरोध का होता, म्हणजे सॉफ्टवेअर ह्या प्रकाराला विरोध का असतो हे आपण पहिल्यांदा बघूया। हे सॉफ्टवेअर काम कसं करतं, मग तुम्हाला समजेल की याच्यामध्ये फ्रॉड कशा प्रकारे केला जाऊ शकतो आणि तुमचं भवितव्य कसं टांगणीला लावलं जाऊ शकतं, याबद्दल आपण सविस्तर बोलूयात। तर आता आपण बोलणार आहोत की ऑनलाईन सिस्टीम जी आहे ती विश्वासार्ह कशी नाही आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होऊ शकतात आणि हे फ्रॉड आपल्याला समजू शकत नाहीत। म्हणजे ही सिस्टीम व्हेरिफायबल, पडताळणी योग्य कशी नाही हे मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर आता एक आपल्या परीक्षा सुरू आहे असं आपण एक गृहीत धरूयात। परीक्षा सुरू झालेली आहे आणि हे परीक्षा केंद्र आहे, आणि इथे आता समजा मी 2च विद्यार्थी दाखवलेत, यापैकी एक B जो विद्यार्थी आहेत ते तुम्ही स्वतः आहात आणि हा एक कोणीतरी विद्यार्थी आहे। तर आता बघा काय होऊ शकतं, परीक्षा झाली, ही तुमची उत्तरपत्रिका, म्हणजे तुम्ही जे काही मार्क केलेले असतील ही तुमची उत्तरपत्रिका,
ह्याच्यावर तुम्ही उत्तर म्हणजे व्हॉट एव्हर जी तू असणार आहेत ती तुमची उत्तरं असणार आहेत. आणि ही जी उत्तरपत्रिका आहे ती या अ किंवा ए ह्या व्यक्तीची ही उत्तरपत्रिका आहे. त्याने काय उत्तरं दिलेली असतील. आता ह्या उत्तरपत्रिका कुठे जाणार? ह्या उत्तरपत्रिका एन्क्रिप्ट होणार. एन्क्रिप्ट म्हणजे त्यांचं सांकेतिकीकरण होणार. ह्या एन्क्रिप्ट होणार. इथे मी लिहितो एन्क्रिप्शन. ह्या एन्क्रिप्ट होणार आणि ह्या सर्व्हरवर स्टोअर केल्या जाणार. अनेक सर्व्हरवर स्टोअर केल्या जातील त्या. कारण म्हणजे एका स्टोअरवर एखाद्या सर्व्हरवर समजा काही अडचण झाली तर त्याचा बॅकअप दुसऱ्या सर्व्हरवर असावा. तसं आयोगाच्या म्हणण्यानुसार जे स्टेट डेटा सेंटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच्या कॉपीज जातील. तर आता इथे ह्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये साठवल्या जातील. ही ए ची उत्तरपत्रिका आहे आणि ही तुमची उत्तरपत्रिका बी. तर ह्या उत्तरपत्रिका इथे साठवल्या जातील. ही तुमची उत्तरपत्रिका आणि ही त्या ए ह्या व्यक्तीची उत्तरपत्रिका असेल. मग त्यानंतर काय होईल? फायनल आन्सर की फायनल होईल. कोण करणार आहे ती फायनल ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतोच. मग फायनल आन्सर की झाल्यानंतर ती सिस्टीमवर अपलोड केली जाईल. ती त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला दिली जाईल आणि तो चेक करेल आन्सर्स आणि मग तुमचे रिझल्ट्स काय होतील? डिक्लेअर होतील. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे आहेत ह्याच्या कॉपीज कुठे जाणार आहेत? तुमच्या प्रोफाईलमध्ये पण जाणार आहेत. पहा, ही तुमची कॉपी तुमच्या प्रोफाईलमध्ये जाईल आणि ह्या ए ची कॉपी जी आहे ती एच्या प्रोफाईलमध्ये जाईल. म्हणजे तुम्हाला प्रत मिळणार आहे. जे कार्बन कॉपीचं तुम्ही म्हणता ना तो मुद्दा गैरलागू आहे. कारण तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका ही मिळणार आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये. पण लक्षात घ्या इथे तुम्ही फक्त स्वतःची उत्तरपत्रिका पाहू शकता. ह्या ए ची उत्तरपत्रिका नाही पाहू शकणार आहे. ए ची उत्तरपत्रिका तुम्ही पाहू शकणार नाहीये. तुम्हाला स्वतःची उत्तरपत्रिका पाहायला मिळणार आहे. म्हणजे मला किती मार्क पडलेत बाबा, माझी उत्तरं किती बरोबर आहेत हे तुम्हाला तपासता येणार आहे. स्वतःचा स्कोअर तुम्हाला तपासता येईल. आता मेन कळीचा मुद्दा कुठे आहे बघा. ह्या ठिकाणी जर असं झालं याची उत्तरपत्रिका आयोगाने बदलली. आयोगाने म्हणण्यापेक्षा कोणत्या करप्ट अधिकाऱ्यांनी संगनमत करून, मग आयोगाने संगनमत त्या कंपनीशी करून किंवा व्हॉटेवर, मी आरोप करत नाही, असं झालं तर समजा तशा पद्धतीची करप्ट लोक आली आणि 2008 पर्यंत झालेलेच आहेत स्कॅम, असं जर झालं, ही उत्तरपत्रिका बदलली म्हणजे समजा याला ह्या उत्तरपत्रिकेने समजा 100 पैकी 40 मार्क पडणार होते, तुम्हाला पडणार होते 32 मार्क. तुमचे 32 मार्क तुम्हाला मिळणारच आहेत. तुम्हाला समजेल पण मला 32 मार्क मिळणार आहेत. तर ही उत्तरपत्रिका बदलली आणि नवीन उत्तरपत्रिकेमुळे नुसार त्याला काय होत आहेत? मार्क 80 मार्क होत आहेत. ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर होतील त्यावेळी याला 80 मार्क पडतील आणि तुम्हाला मार्क किती पडतील? 32. येते लक्षात? म्हणजे याचे मार्क काय झाले? 40चे किती झाले? 80 झाले. उत्तरपत्रिका बदलली. आता ही उत्तरपत्रिका बदलली तुम्हाला समजणार कशी? आता तुम्ही उद्या RTI मध्ये रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर समजा तुम्ही आहात बी, तुम्हाला वाटलं अरे हा ए तर याला तर काही येत नव्हतं, हा कसा झाला? तुम्ही त्याची उत्तरपत्रिका मागवली. आयोग तुम्हाला कुठली उत्तरपत्रिका देईल हो? ह्याला मी A- नाव देतो. जी उत्तरपत्रिका बदलली ना हिला A- म्हणतो मी. आयोग तुम्हाला उत्तरपत्रिका कुठली मिळेल? तुम्ही कॉपी मागितली RTI मधून, RTI मधून तुम्ही कॉपी मागितली, तुम्हाला कुठली उत्तरपत्रिका दिली जाईल? ही A1 उत्तरपत्रिका दिली जाईल. समजतंय तुम्हाला? बघा पुन्हा एकदा समजावून सांगतो. परीक्षा झाली, तुम्ही बी आहात, हा एक व्यक्ती आहे. परीक्षेच्या उत्तरपत्रिका ही तुमची उत्तरपत्रिका, ही याची उत्तरपत्रिका. ह्या दोन्ही उत्तरपत्रिका एन्क्रिप्ट. एन्क्रिप्टचा अर्थ काय असतो? की तिसरा कोणी तिराहित व्यक्ती, थर्ड पार्टी, हा डेटा बदलू शकणार नाही, चोरी करू शकणार नाही. परंतु ज्यांच्या हातात यंत्रणा आहे,
म्हणजे ती कंपनी आणि आयोग, त्यांना मात्र ह्याच्यामध्ये फेरफार करता येऊ शकतात. तिसऱ्या व्यक्तीला नाही जमणार, कारण हे एन्क्रिप्शन आहे. आता एन्क्रिप्शन केलंय कुणी, कंपनीनेच केलंय, त्यामुळे कुलपाच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. कुलूप लावलंय त्याला, तुमच्या उत्तरपत्रिकांना कुलूप लावलंय. ह्या थर्ड पार्टीकडे त्याची चावी नाही, पण आयोगाकडे आहे, कंपनीकडे आहे. आता ह्या उत्तरपत्रिका गेल्या तुमच्या क्लाउडमध्ये. क्लाउड म्हणजे आभासी दुनियेत गेल्या. जसं तुमचं ईव्हीएम मधलं मत कुठे गेलं, त्या चिपमध्ये स्टोअर केलं गेलं, तुम्हाला माहित नाही ते कुठे स्टोअर केलंय. मग काय झालं, ह्याच्या परत कॉपीज पण तुमच्या प्रोफाईलमध्ये आल्या. ह्याच्या प्रोफाईलमधली कॉपी तुम्ही तपासू शकणार नाही. लक्षात येते, तो तपासण्याचा तुम्हाला अधिकार नाही. राईट टू प्रायव्हसी त्याच्यामुळे भंग होईल. मग काय होणार, असं जर झालं समजा, ह्याची उत्तरपत्रिका बदलली आणि मार्क वाढवून दिले त्याला, इथे A- मी त्याची बदललेली उत्तरपत्रिका दाखवली आणि त्याच्यानुसार आधी त्याला 40 मार्क पडणार होते खरं तर, पण आता मार्क किती वाढवले त्याचे 80 आणि रिझल्ट डिक्लेअर केला. तुम्हाला माहिती आहेत 32 मार्क. तुम्ही म्हणणार हा मला पडले बरोबर 32 मार्क. ह्या विद्यार्थ्याचं काय, तुम्हाला शंका जरी आली तरी तुम्ही कसं सिद्ध करू शकता की A1 जी उत्तरपत्रिका जी आहे ना ती बदललेली आहे, हे तुम्ही सिद्ध कसं करू शकता? सिद्ध करू शकत नाही. आणि उत्तरपत्रिका बदलल्या जाऊ शकतात. टेक्निकली काहीही पॉसिबल आहे, सॉफ्टवेअरमध्ये काहीही करता येतं. म्हणजे बघा, आज सॉफ्टवेअरचं व्हर्जन 1 आहे ह्या आज मितीला, उद्या ते बदलून थोडंसं मॉडिफाय केलं, त्याला Y म्हणूयात, परत पुन्हा पूर्ववत केलं, काहीही केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअरमध्ये काहीही केलं जाऊ शकतं. आपण एक्सपर्ट नाही आहोत हे तपासायला. तुम्हाला तपासता येईल हे शक्य नाहीये. ते पोलिसांना सुद्धा तपासता येणार नाही, त्यांच्याकडे सुद्धा यंत्रणा नाही. साधे सायबर गुन्हे जे काही आहेत ते त्याचा तपास सुद्धा पोलिसांना करता येत नाही, कारण तेवढं एक्सपर्टाईज पोलिसांकडे नाहीये. तुम्ही कसे तपासणार उत्तरपत्रिका कोणाच्या बदलल्या तर? आणि लक्षात घ्या, हे असे फ्रॉड होतात ना, त्यावेळी सापडू नये ह्याच्यासाठी एक क्लुप्ती असते बघा. 100% पोरांच्या नाही उत्तरपत्रिका बदलणार, 100% काही जागांमध्ये फ्रॉड करणार नाहीत, 30% जागांमध्ये फ्रॉड होतो. तुम्हाला कळून पण येत नाही. याला सायलेंट फ्रॉड म्हणतो आपण. सायलेंट फ्रॉड सुद्धा होऊ शकतो. ह्याचं उत्तर कोण देणार? आणि मी याच्यावर सविस्तर थोड्या वेळाने बोलणार पण आहे, पण हे मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे तुम्ही जे वरवरचे मुद्दे काढताना काय मला कसं बघायला मिळणार, 4 तास मी कसं स्क्रीनवर पाहणार, हे छोटे मुद्दे आहेत. हे इथं हे असं जर झालं ना, तुमचं भवितव्य दावणीला लागलं, पूर्णपणे तुमचं भवितव्य दावणीला लागलं. म्हणजे मेरिटचे विद्यार्थी सोडून दुसरेच कुठले तरी विद्यार्थी फ्रॉड करून इथे काय होणार आहेत, अधिकारी होणार आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. तर हा मुद्दा जो आहे ना, उत्तरपत्रिका क्लाउडमध्ये चेंज केली तर काय, RTI मध्ये तुम्ही उत्तरपत्रिका मागवली तर तुम्हाला उत्तरपत्रिका ही बदललेली मिळणार, ही नाही मिळणार, ही डिलीट होणार. ही याचा मागमूस पण लागणार नाही तुम्हाला. सबमिट केलेल्या उत्तरपत्रिकेचा मागमूस सुद्धा लागणार नाही. माझा अनेक तज्ज्ञांशी बोलणं झालेलं आहे या सॉफ्टवेअरमधल्या. त्यांनी मला सरळ सरळ सांगितलेलं आहे काही होऊ शकतं. मी सुद्धा अभ्यास केलेला आहे बऱ्याच गोष्टींचा. त्यामध्ये सुद्धा त्यावरून मला जेवढं कळतं त्याच्यावरून एवढं तर मी नक्की सांगू शकतो की प्रश्नपत्रिका बदलणं, उत्तरपत्रिका बदलणं फारसं अवघड नाही हुशार व्यक्तींसाठी. आणि ह्याचा पुरावा सुद्धा राहत नाही मागे. खूप अवघड आहे, राहिला तरी ना तो शोधणं खूप अवघड आहे. आणि आपल्यासारखे जे सामान्य विद्यार्थी आहेत ना, ते तर तपासू शकत नाही. त्यांच्यात आउट ऑफ रीच आहे. जमेल का तुम्हाला हे शोधायला? जमेल? शक्यच नाहीये. आणि आयोग ते करून पण देणार नाही. आता बघा, महापोर्टलमध्ये काय झालं, हेच झालेलं आहे. अशा आक्षेप आहेत पोरांचे. करा तुम्ही तपास, काहीच हाती लागणार नाही, हे माझी खात्री आहे. तर आपण बोलूयात. अजून मुद्दे जे आहेत ते मला एक्सप्लेन करायचे आहेत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळे मुद्दे समजतील. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सॉफ्टवेअर कसं मॅनिप्युलेट होऊ शकतं. म्हणजे जे लोक ही यंत्रणा राबवतात, मग तो आयोग असेल आणि ती कंपनी असेल, हे लोक यांनी जर ठरवलं, म्हणजे आता समजा लक्षात घ्या की ह्या जरी संस्था असल्या तर ह्या संस्था शेवटी त्याची अंमलबजावणी कोण करतं? तिथं काम करणारी ही माणसं आहेत आणि ती माणसं कधीही करप्ट होऊ शकतात. ही माणसं जर करप्ट झाली तर त्या यंत्रणेचा कसा गैरवापर ते करू शकतात हे तुम्ही बघितलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या यंत्रणेचा
ह्या यंत्रणेला मुख्य आक्षेप काय आहे की ही यंत्रणा व्हेरीफायेबल नाही. व्हेरीफायेबल नाही याचा अर्थ काय की यामध्ये झालेला फ्रॉड जो आहे तो आपल्याला पडताळता येत नाही. ऑफलाईनला काय होतं, ऑफलाईनला तुमच्या उत्तरपत्रिका ह्या अत्यंत सेफ ठिकाणी स्टोअर केलेल्या असतात अंडर CCTV कॅमेरा. म्हणजे अगदी मतदान झाल्यानंतर मतपेट्या कशा सुरक्षितपणे ठेवल्या जातात त्याच पद्धतीने निकाल घोषित होईपर्यंत ह्या उत्तरपत्रिका अतिशय सुरक्षित ठेवल्या जातात. एखाद्याने ठरवलं की यामधल्या उत्तरपत्रिका बदलायच्या, एखाद्याला मार्क वाढवून देण्यासाठी ह्या उत्तरपत्रिका बदलायच्या, तर अडचणी काय काय आहेत. एकतर त्या बदलणं खूप अवघड आहे, म्हणजे मतपेटी बदलण्या इतकं ते अवघड आहे. दुसरा मुद्दा असा की तुमच्या उत्तरपत्रिका ज्या लेखी असतात ना त्याच्यावर सही असते इन्व्हिजिलेटरची, आणि त्याबरोबरच अजून कुणाची असते, विद्यार्थ्याची पण सही असते, त्या स्वतः विद्यार्थ्याची सुद्धा सही असते. आता उत्तरपत्रिका बदलायची काय करायला लागेल, त्या कॅमेरा समोरच तुम्हाला जाऊन ती उत्तरपत्रिका बदलायला लागेल, नंबर 1. नंबर 2, तो जो कोणी पर्यवेक्षक असेल इन्व्हिजिलेटर त्याला शोधून आणायला लागेल कुठून तरी, आणि त्याची सही घ्यायला लागेल त्या खोट्या उत्तरपत्रिकेवर. त्या विद्यार्थ्याची पण सही घ्यायला लागेल, ते जमून जाईल, कारण शेवटी त्या विद्यार्थ्याची मिलीभगतच तिथे असणार आहे, त्यामुळे ते जमेल, पण इन्व्हिजिलेटरला शोधून आणावं लागेल. म्हणजे ऑफलाईनच्या उत्तरपत्रिका बदलणं हे खूप अवघड आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या उत्तरपत्रिका तुम्ही मागवू शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी सिलेक्ट झाला तर त्याची उत्तरपत्रिका तुम्ही मागवू शकता. मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता की त्या विद्यार्थ्याच्या रोल नंबरच्या आधीचे 10 विद्यार्थ्यांच्या पण मागवायच्या उत्तरपत्रिका, पुढच्या 10 विद्यार्थ्यांच्या पण मागवायच्या, आणि इन्व्हिजिलेटरची सही तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. म्हणजे ऑफलाईन जी सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये एखाद्याने फ्रॉड जरी करायचं ठरवलं तरी सुद्धा ते खूप अवघड आहे, आणि तो उघडकीस येऊ शकतो. तुम्ही उघडकीस आणू शकता, विद्यार्थी तुम्ही उघडकीस आणू शकता. तुम्हाला जर शंका आली की बाबा कुणी पण विद्यार्थी व्हायला लागलेले, आता तुम्ही सांगा, महापोर्टलमध्ये मला बऱ्याच जणांच्या तक्रारी आल्या की कोणी पण झालेले, म्हणजे ज्यांनी कधी कसला अभ्यास पण केलेला नाही तो पण तळाटी झालाय, तो पण नगरपालिकेत भरती झालाय. मग मला सांगा, हे उघडकीस का नाही आणू शकत तुम्ही? का उघडकीस आणू शकत नाही? पुरावेच नाहीत मागे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन जरी बसलं, समजा झाला असेल, मला माहिती नाही झालाय की नाही फ्रॉड त्याच्यामध्ये, पण मुलं म्हणतायत, आक्षेप आहेत त्यांचे, झाला असेल ना तरी तुम्ही तो सिद्ध करू शकत नाही, कारण सिस्टम ही सगळी ऑनलाईन आहे, ही ऑफलाईन सिस्टम नाही आहे. आता मला एका विद्यार्थ्याने सांगितलं की RTI मध्ये उत्तर काय दिलं, डेटा मागितला होता, काय मागितल्या गोष्टी त्यांनी, तर डेटा करप्ट झालाय हे साधं उत्तर त्यांनी दिलं. हे उत्तर तुम्हाला नंतर भविष्यात कदाचित काही झालं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं सुद्धा मिळू शकतं की डेटा करप्ट झाला. म्हणजे RTIला कसं साईडलाईन करायचं हे यांना माहिती आहे चांगलं, आणि हे ऑनलाईनमध्ये सहज शक्य आहे. म्हणून ऑफलाईन ही जी सिस्टीम आहे ना ती व्हेरीफायेबल आहे, आणि ही जी सिस्टीम आहे ना ही ऑनलाईन ती व्हेरीफायेबल नाही आहे. आता बघा, EVMचं मी तुम्हाला उदाहरण देतो. EVM मध्ये काय आहे की तुमचं मत जे नोंदवलं जातं ते कुठे इलेक्ट्रॉनिकली नोंदवलं जातं ते तुम्ही तपासू नाही शकत. माहीत नाही, म्हणजे मी एका पक्षाचं बटन दाबलं आणि ते दुसऱ्या पक्षाला गेलं का कुणाला गेलं मला माहीत नाही, मला ठाऊक नाहीये. म्हणून काय आलं, VVPAT आलं की तुम्ही ज्या पक्षाला मतदान केले त्याची चिठ्ठी काय पडणार, खालच्या त्या बॉक्समध्ये पडणार, जे बॉक्स कुठे ठेवले जातात, सोबत ठेवले जातात. जर EVM वर कुणी आक्षेप घेतला तर काय केलं जातं, EVM मध्ये असणारी मतं, एकूण मतं, आणि म्हणजे त्या पक्षाला, कुठल्याही पक्षाला पडलेली मतं, आणि त्या जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये जे काही पडलेले आहेत त्या चिठ्ठ्या VVPAT, त्याच्यामधली मतं मोजली जातात आणि ती टॅली केली जातात. म्हणजे ही सिस्टीम व्हेरीफायेबल आहे का? 100% व्हेरीफायेबल आहे. आणि 5% मतपेट्या ज्या आहेत, 5% EVM त्याची मतं जी आहेत ते मतपेटीमध्ये म्हणजे त्या VVPATच्या संख्येशी टॅली केली जातात. म्हणजे ही सिस्टीम व्हेरीफायेबल आहे. इथं काय व्हेरीफायेबल आहे, एखाद्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका जर तिकडे क्लाउडमध्येच, क्लाउड म्हणजे हवेत तिकडे सर्व्हरवरच बदलली गेली, कशी समजणार तुम्हाला उत्तरपत्रिका बदलली गेली की नाही? म्हणजे ही सिस्टीम पूर्णपणे अजिबात व्हेरीफायेबल नाही, अजिबात व्हेरीफायेबल नाही, पडताळणी योग्य नाही, तुम्ही त्याची पडताळणी कधीच करू शकत नाही. त्यामुळे हा प्रचंड मोठा धोका इथं उद्भवतो. आणि आणखीन एक बघा की बऱ्याचदा आता ह्याच्यामध्ये आणखीन काय केलं जाऊ शकतं की आपल्याला समजतं परीक्षा झाल्यानंतर निकाल लागला,
कुठला विद्यार्थी व्हायला पाहिजे होता, कुठला विद्यार्थी नाही व्हायला पाहिजे होता, बरोबर. मग आता तुम्हाला असं जर दिसलं एक पण विद्यार्थी झाला नाही तर तुम्ही 100% आंदोलनं कराल, मोठं काहीतरी आंदोलन होईल. पण समजा जर अशा पद्धतीने फ्रॉड करून फक्त 30% जागा भरल्या समजा, तर काय कळणारच नाही तुम्हाला. 70% विद्यार्थी तर म्हणजे अगदी व्यवस्थितपणे पास होणार आहे. मग तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी परीक्षेत पास झालेले तुम्हाला दिसतील, तुम्ही आक्षेप पण घेणार नाही. हा फ्रॉड जो आहे ना सायलेंटली होईल, सायलेंट फ्रॉड आहे हा, तुम्हाला कळणार पण नाही. 30% म्हणजे होईलच असं नाही, मी असा आरोप अजिबात करत नाहीये. माझं म्हणणं आहे की या सिस्टीममध्ये होऊ शकतो आणि आम्हाला ती संधी कोणालाच द्यायची नाहीये. कारण लक्षात घ्या, कुणावरही विश्वास ठेवण्याचं काही कारण नाहीये. इथे आपल्याला घटनेने माहितीचा अधिकार दिलेला आहे. राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या अंतर्गत हा माहितीचा अधिकार जो आहे ना तो आपला मूलभूत अधिकार आहे. मग ह्या सिस्टीममध्ये फ्रॉड होत आहेत की नाही, उत्तरपत्रिका बदलल्या जात आहेत की नाही, हे तपासण्याचा अधिकार मला आहे. आणि तो ह्या माझ्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली ह्या ऑनलाईन परीक्षांमध्ये होत आहे. इथे कुठलीही व्हेरिफायबल सिस्टीम नाही. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट आहे का? नाही. मग आपल्याला काय करता येईल? जर ऑनलाईन तुम्हाला घ्यायच्याच आहेत, आपण तर ऑनलाईन परीक्षा घेण्याला पूर्णपणे विरोध करायचा आहे. आणि जर ऑनलाईन परीक्षा तुम्हाला घ्यायच्याच असतील तर ह्या सिस्टीमला व्हेरिफायबल पडताळणी योग्य कसं बनवता येईल याच्यावर एक मी तोडगा तुम्हाला सांगतो. की परीक्षा झाली की परीक्षा झाल्यानंतर ताबडतोब सगळ्या विद्यार्थ्यांच्या आन्सरशीटच्या प्रिंट घ्याव्यात. लक्षात येते, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आन्सरशीटच्या ऑन द स्पॉट त्यावेळेस प्रिंट निघतील. त्या प्रिंटवर इन्व्हिजिलेटरच्या सह्या असतील. त्या प्रिंटवर प्रत्येक विद्यार्थ्याची सही असेल आणि ह्या प्रत्येक सेंटरचा हा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जो आहे तो तुम्ही गोळा करा. तो अतिशय सुरक्षितपणे जशा आत्ताच्या उत्तरपत्रिका तुम्ही साठवता त्या पद्धतीने आयोगामध्ये साठवा. आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा, ऑनलाईन निकाल लावा, सगळं ऑनलाईन परीक्षा घ्या. पण ज्यावेळी निकाल लागतील ना, ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी आम्ही तपासणार की जो विद्यार्थी तुम्ही त्याला दिलेले मार्क आणि त्या प्रिंटआउट नुसार निघणारे मार्क मॅच होत आहेत की नाही. मला अधिकार असला पाहिजे ती प्रिंट मागण्याचा, जी प्रिंट कुठेतरी सुरक्षितपणे आयोगात साठवलेली असेल, जसं आत्ताच्या उत्तरपत्रिका साठवल्या जातात. म्हणजे ही व्हीव्हीपॅट सारखी सिस्टीम मग तुम्ही आणा. कारण तुम्ही आम्हाला त्या सिस्टीम मधली उत्तरपत्रिका नको आहे आम्हाला. म्हणजे मी समजा फर्स्ट टॉपर आहे, फर्स्ट टॉपर आला, त्याला काहीतरी मार्क पडले बाबा 400 पैकी 320 मार्क आहेत, तुम्ही डिक्लेअर केलेले आहेत. मी त्याची उत्तरपत्रिका मागवेल, मी चेक करेल बरोबर त्याचे 320 मार्क येत आहेत की नाहीत. कुठली ऑफलाईन तुमची उत्तरपत्रिका जी तुम्ही स्टोअर केली ना ती तुमच्या क्लाउडमधली नको आहे. ती तुम्ही कधीही बदलाल आणि बदललेली उत्तरपत्रिका परत मला ओरिजिनल म्हणून द्या, ती नको आहे मला. ही सिस्टीम तुम्ही राबवणार का? आणि लक्षात घ्या, मला आणखीन एक गोष्ट निदर्शनास आली की आयोगावर फार लोकांचा विश्वास आहे. विश्वास असायला हरकत नाहीये, पण अंधविश्वास नको. माझं म्हणणं आहे की कुठलीही संस्था समोर असू द्या, तिला कसल्याही प्रकारचा फ्रॉड करण्याची संधीच आपण नाही दिली पाहिजे. म्हणूनच ही संधी न मिळावी म्हणून तर आपल्या सिस्टीममध्ये सगळे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत, हे की नाही. म्हणजे संसदेने काय घोटाळे करू नयेत, सरकारने काय घोटाळे करू नयेत म्हणून कॅग आहे ना. मग असं जर मानलं ते घोटाळेच करणार नाहीत तर मग काय कॅगची गरज आहे? कशाला न्यायव्यवस्थेची गरज आहे? मान्य आहे मला की मागच्या 10 वर्षांमध्ये खूप पारदर्शकपणे कारभार आयोगाने केलेला आहे. पण विसरू नका तुम्ही 2008 पर्यंत काय परिस्थिती होती, काय फ्रॉड्स होत होते आणि आयोगाची काय पार्श्वभूमी होती. मग रे माझ्या मागल्याच करायचंय का तुम्हाला संधी देऊन? परत अशीच 2008 पर्यंतची परिस्थिती तुम्हाला आणायची आहे का हे तुम्ही ठरवा. पूर्ण ताकदीने या सिस्टीमला विरोध झाला पाहिजे. आणि आयोग जर ऑनलाईन परीक्षा घ्याच ह्याच्यावरच जर अडून बसला तर आपल्याला व्हीव्हीपॅट सारखी सिस्टीम पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि लक्षात ठेवा, ती सिस्टीम जर नाही आली तर तुम्ही अभ्यास करताय पण तिकडं दुसरेच कोणतरी भलतेच सिलेक्ट होतात, असं तुम्हाला चित्र पाहायला मिळू शकतं. मिळेलच असं नाही. मग ते कुणावर अवलंबून असणार आहे? आयोग कसा वागतोय. आपल्या हातात काय नसणार आहे मित्रांनो, ते सगळं आयोगाच्या हातात असणार आहे. म्हणजे आयोगाचा असतो ना कोड ऑफ एथिक्स, त्या पद्धतीने आयोग वागतोय की नाही
ह्याच्यावर आपल्याला अवलंबून राहायला लागणार आहे. मग आपल्या माना, आपलं भवितव्य दुसऱ्याच्या हातात द्यायचं का हे तुम्ही ठरवा. आता मी पुढच्या मुद्द्यांकडे पण येतो. आणखीन धक्कादायक मुद्दे आहेत, इथं संपत नाही पहा. म्हणजे आयोग आपल्या माहितीच्या अधिकाराची जी काही पायमल्ली करतोय तिथं झालीच. अजून काय काय धक्कादायक गोष्टी ह्या टेंडरमध्ये आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूयात. आता बघा पुढचा मुद्दा काय आहे. आयोग जो आहे परीक्षा घेताना क्वेश्चन बँक तयार करणार आहे. माहिती आहे तुम्हाला, 2 ते 3 लाख प्रश्नांची क्वेश्चन बँक आयोग तयार करणार आहे. आणि ही क्वेश्चन बँक त्या सिस्टीमवर राहील, ते इन्क्रिप्टेड वगैरे फॉर्ममध्ये राहील असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण इन्क्रिप्शनचं कसं असतं मित्रांनो, ते दुसऱ्यांना नाही त्याच्यामधून काढता येणार आहे. इन्क्रिप्शन म्हणजे ते कोडिंगमध्ये त्यांनी म्हणजे थोडक्यात सांकेतिक स्वरूपात साठवलेलं असतं. ते म्हणजे तिराहित व्यक्ती जो आहे तो ते ॲक्सेस नाही करू शकणार. आणि ॲक्सेस जरी केलं तरी त्याला ते काय कळणार नाही, कारण ते इन्क्रिप्ट केलेलं असणार आहे. पण जे व्यवस्था राबवतात त्यांना तर ते पूर्णपणे माहिती असतं, ते डिक्रिप्ट पण करू शकतात. आलं लक्षात. आता मुद्दा हा आहे की 3 लाख प्रश्न आयोग एकदाच काढणार आणि दरवेळी ज्यावेळी परीक्षा घ्यायची आहे त्यावेळी त्यातले 100-200 काय लागतील तसे प्रश्न निवडणार आणि परीक्षा घेणार. आधी या सिस्टीममध्ये काय होतं, परीक्षा आली की 100 प्रश्न काढायचे. मग बघा ते 100 प्रश्न काढून ते 100 प्रश्न परीक्षा होईपर्यंत सांभाळायचे, त्या 100 प्रश्नांची सुरक्षा सांभाळायची. हे सोपं आहे का एकदाच 3 लाख प्रश्न काढून ते सांभाळत बसणं सोपं आहे? लक्षात घ्या मित्रांनो, ह्या 3 लाख प्रश्नांची सिक्युरिटी, सुरक्षा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 100 प्रश्न ऐन परीक्षेच्या वेळी काढणं आणि परीक्षा होईपर्यंत सांभाळणं आणि 3 लाख प्रश्न कायमस्वरूपी सांभाळत बसणं खूप मोठा धोका आहे. आता तुम्हाला सांगतो, गुगल सारख्या नामांकित संस्थांच्या सुद्धा साईट्स हॅक होतात. काल परवाच माझ्या एका मित्राचं चांगलं 50,000 सबस्क्रायबर असणारं एक यूट्यूब चॅनल हॅक करून डिलीट केलं. म्हणजे यूट्यूब सुद्धा सिक्युअर नाही आहे. इथं तुम्ही 3 लाखांचा डेटा ठेवणार आहात, ह्याची सिक्युरिटी काय? उद्या जर अडचणी निर्माण झाल्या तर काय? भवितव्य कुणाचं टांगणीला लागणार? तुमचं काय जाते? तुमचं काहीच जाणार नाही ना. आयोगाचं काय जाणार आहे? आयोगाचं काय वाटोळ होणार आहे? कंपनीवर कारवाई पण होईल. आयोगाने काय लिहिलंय टेंडरमध्ये, हे हा दंड ठोकला जाईल. अहो तुमच्या दंडाने पण आमचं आयुष्याचं नुकसान होईल ना. ते कसं भरून काढणार तुम्ही? 3 लाख प्रश्न एकदाच काढून आयोग आपली जबाबदारी झटकतोय. किंवा एकदाच काढा प्रश्न, कशाला वारंवार काढायचे? तुमची अपॉइंटमेंट जी आहे, तुमची स्थापना जी घटनेने केली ना, ती परीक्षा घेण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे तुमच्या मूलभूत कर्तव्यापासून तुम्ही लांब पळण्याचा प्रयत्न करू नका. परीक्षा घेण्यासाठीच तुमची नियुक्ती नाही, मी असं म्हणजे स्थापना झालेली आहे, घटनेने स्थापना केलेली आहे, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. हे तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. तुमचं अस्तित्व म्हणजेच परीक्षा घेण्यासाठी आहे. तुमच्या अस्तित्वाचं कारण परीक्षा घेणे हे आहे आणि त्याच्यापासूनच तुम्ही लांब पळण्याचा प्रयत्न करत आहात. तर 3 लाख प्रश्नांच्या सिक्युरिटीची जबाबदारी कोण घेणार? ह्या डेटाची सिक्युरिटीची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे ही कंपनीलाच दिलेली आहे, पण यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, परीक्षा घेताना सगळी जबाबदारी, परीक्षा घ्यायची जवळपास सगळी जबाबदारी, थोड्या मोजक्या गोष्टी सोडल्या ना तर सगळी जबाबदारी ही त्या कंपनीला आयोग देणार आहे. म्हणजे कुठली जबाबदारी? सेंटर सिलेक्ट करायचं, त्या सेंटरवर सगळी व्यवस्था करायची, कम्प्युटर्स असतील काय असतील सगळी व्यवस्था, सगळी आयोग त्याच्यामध्ये काही लक्ष घालणार नाही. पूर्णपणे ती व्यवस्था त्या कंपनीने करायची आहे. एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी असा शब्द आयोगाने वापरलेला आहे. खाली तुम्हाला जे काही हेडर येत आहेत त्याच्यामध्ये टेंडरमधली ती वाक्यसुद्धा मी दाखवत आहे तुम्हाला. ते तुम्ही वाचा, ते ट्रान्सलेट पण केलेली आहेत ती वाक्य, तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा ती. आता ह्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय काय येतं? केंद्राच्या व्यवस्थापनाबाबतच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतात कुठल्या कुठल्या गोष्टी? नंबर 1, इन्व्हिजिलेटर म्हणजे ज्याला आपण पर्यवेक्षक म्हणतो ना, हे पूर्णपणे नेमणूक जी आहे ना ती कुणी करायची आहे? कंपनीने करायची आहे. आयोगाचा एखादा फक्त नामधारी म्हणून एक सेंटरला कोणतरी प्रतिनिधी जाईल, पण मला सांगा एवढं सेंटर मॅनेज करणं एका प्रतिनिधीला शक्य आहे का? इम्पॉसिबल आहे. तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी. शक्य आहे का? अजिबात शक्य नाही आहे. नंबर 2, सिक्युरिटी स्टाफ सुद्धा पोलीस नसणार आहेत मित्रांनो. आता कोण असणार आहेत माहिती आहे? प्रायव्हेट लोक, त्या कंपनीनेच नेमायचे.
इवन तपासणी करणारी जी आहेत ना परीक्षा हॉलमध्ये एंट्री करताना, म्हणजे तुम्ही कानात तर काही हेडफोन घातलेले नाही आहेत ना, तुम्हाला माहिती आहे आता कसल्या हायटेक कॉपी करायला लागलेले आहेत लोक. हे सगळं जे तपासायचं आहे ना, हे सगळं तपासण्यासाठी प्रायव्हेट लोक आहेत. बरं, ती प्रायव्हेट लोक कोण असणार आहेत? कॉमन सेन्सचा भाग आहे. बघा आता वर्षभर परीक्षा असणार आहेत का? नसणार आहेत. अधूनमधून असतात परीक्षा आयोगाच्या, बरोबर. मग आता ही कंपनी काही परमनंट स्टाफ नेमणार आहे का? ज्याला परमनंट पगार असेल, सिक्युरिटी असेल नोकरीची, असला स्टाफ नसणार आहे. ती कंपनी काय करणार? कुठल्या तरी लेबर सप्लायर किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टरला म्हणणार, हां ह्या दिवशी आम्हाला एक 15-20 माणसं किंवा व्हॉटेवर काय 200 माणसं पाहिजेत, ह्या ठिकाणी 200 माणसं पाहिजेत, असं ते टेंडर निघणार. आता ही माणसं किती कशी कामं करणार हो? ही रोजावरची 400 रुपये 500 रुपये रोजावरची. एखाद्या पोराने जर दिले 2 लाख, हे बाबा मला जाऊ दे, मला कानात घालून जायचं आहे ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, जाऊ दे मला, तो देईल का? 100% देईल. पण त्याच्या जागी जर कुठला सरकारी कर्मचारी असेल तर तो आपली नोकरी धोक्यात घालून असल्या काही गोष्टी करेल का? अजिबात करणार नाही. लक्षात घ्या, सरकारी कर्मचारी तिथे सिक्युरिटीसाठी असणं, त्याने तपासणी करणं, त्याला नोकरीची त्याला भीती आहे जाण्याची. उद्या काय झालं तर त्याची नोकरी जाणार आहे. हा बिचारा जो आहे प्रायव्हेटवाला कॉन्ट्रॅक्टवरचा 400 रुपये रोजाने आलेला, त्याला कशाची भीती असणार आहे? लक्षात येतंय? कुठलाही पर्यवेक्षक जो सरकारी कर्मचारी आहे ना, तो असल्या गोष्टी कधीच करणार नाही. आता आयोगाने ते असं सांगितलंय की तुम्ही जे काही इन्व्हिजिलेटर घेणार आहे ते कुठल्या केंद्राला जातील हे तुम्ही रँडमली ठरवा. पण हे ठरवणार कोण आहे? कंपनी ठरवणार आहे, आयोग नाही ठरवणार. तुम्ही रँडमली सिलेक्ट करायचे. आता बघा गंमत बघा, आता एक्झाम सेंटर कुठलंही मॅनेज करणं का अवघड असतो ऑफलाईनला? कारण आयोग कुणाला सांगतो? कलेक्टरला सांगतो. स्टाफ कोण नेमतं? कलेक्टर नेमतो. आणि कलेक्टर तो स्टाफ रँडमली नेमतो. कुणाला माहित नसतं आपल्याला कुठली ड्युटी लागणार आहे, रँडमली. आणि ते रँडमली कुठल्या सेंटरला जातात. त्यामुळे ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सेंटरला फिक्सिंग होणं खूप अवघड आहे ऑफलाईनला. परंतु ह्या ऑनलाईनला ते कंपनीला, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे बघा आयोग कुणाला देणार कॉन्ट्रॅक्ट? कंपनीला. कंपनी कुणाला देणार कॉन्ट्रॅक्ट? लेबर कॉन्ट्रॅक्टरला. असले प्रकार घडणार आहेत. म्हणजे मित्रांनो, आयोग जवळपास परीक्षा घेण्याची 80% जबाबदारी इतरांना देऊन टाकतं. आयोगाकडे जबाबदारी काय माहिती आहे तुम्हाला? आयोगाकडे जबाबदारी एकच आहे, मॉनिटरिंग करायचं. फक्त मॉनिटरिंग करायचं, प्रश्न काढायचे, आणि ते पण एकदाच 3 लाख प्रश्न निवांत. म्हणजे आयोग निवांत होऊन जाणार. म्हणजे आपली जी घटनेने आपल्याला जी जबाबदारी नेमलेली आहे ती दुसऱ्यावर टाकून आयोग कार्यमुक्त होणार आहे, जवळपास कार्यमुक्त होणार आहे. फक्त एक 10-20% काम आयोग करणार आहे फक्त. आणि अजून तर एक मोठी धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला माहिती आहे सेकंड आन्सर की निघते? माहितच आहे, मला सगळ्यांनाच माहिती आहे. सगळेजण पाठवतातच, भरपूर क्युरीज पाठवत असतात. ह्याच्यासाठी सिस्टीम काय? परीक्षा झाल्यानंतर तुमची आन्सर शीट जी आहे ना, तुमची आन्सर शीट ती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आधी पण सांगितलेलंच आहे. पण आयोग काय करणार? परीक्षा झाल्यानंतर एक लिंक ओपन करणार, लिंक देणार. ती कंपनी तुम्हाला लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या प्रश्नांना ऑब्जेक्शन्स नोंदवू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट? तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार नाहीये. फक्त ऑब्जेक्शन घेण्यासाठी तो क्वेश्चन पेपर तुम्हाला ठराविक वेळेसाठी, तो वेळ आयोगाने दिलेला नाहीये. तुम्ही लिंक ओपन केली ना ती की तुम्हाला प्रश्न दिसणार ठराविक वेळेसाठी. आयोगाने तो वेळ अजून सांगितलेला नाहीये. तेवढ्या वेळेसाठी तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन्स नोंदवायचे. आणि हे ऑब्जेक्शनचा अभ्यास करून फायनल की कोण तयार करणार आहे माहिती आहे? ती कंपनी तयार करणार आहे. म्हणजे फायनल की तयार करायची जबाबदारी सुद्धा आयोग स्वतःकडे घ्यायला तयार नाही. मग करणार काय नक्की आयोग? आयोग नक्की करणार काय? फक्त एकदा 3 लाख प्रश्न काढणार आणि तिथे कंट्रोल रूम मध्ये बसून सीसीटीव्हीवर लक्ष देऊन बघणार आहे. म्हणजे काय परीक्षा केंद्रावर काय चाललंय का, काय गैरकारभार चाललेत का, एवढंच काम करणार आयोग. हे घटनाबाह्य आहे. आर्टिकल 320 काय सांगतं? आर्टिकल 320 सांगतं की परीक्षा कंडक्ट करणं, घेणं ही
पूर्ण जबाबदारी आयोगाची असणार आहे. तुम्ही आर्टिकल 320 नक्की नीट वाचा. मग मला सांगा की ह्या जबाबदारीमध्ये हे येतं का दुसऱ्यांना काम देऊन टाकायचं? हे येतं का? मला वाटतं की आर्टिकल 320चं पुन्हा इंटरप्रिटेशन इथं करण्याची गरज आहे. की परीक्षा घेणं म्हणजे काय? परीक्षा घेणं म्हणजे कुठली तरी कंपनी नेमून त्याला परीक्षा घ्यायला लावणं का स्वतः परीक्षा घेणं? ह्या मुद्द्याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त काही माझ्या मूलभूत अधिकारांचंच काही आयोग पायमल्ली करत नाहीये. म्हणजे माझा जो माहितीचा अधिकार आहे किंवा माझा राईट टू इक्वॅलिटी आहे. बघा, हे फ्रॉड जर झाले, जर उत्तरपत्रिका अशा पद्धतीने चेंज झाल्या तर माझा समानतेचा हक्क सुद्धा काय होतो, समान संधीचा हक्क सुद्धा काय होतो, त्याची पायमल्ली होते. म्हणजे माझ्या 2 हक्कांची पायमल्ली आयोग करतोय. माझा माहितीचा अधिकार म्हणजे परीक्षा फेअर होते की नाही, फ्री अँड फेअर होते की नाही हे तपासण्याचा माझा अधिकार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा समानतेचा अधिकार. ह्या 2 अधिकारांची, मूलभूत अधिकारांची पायमल्ली तर आयोग करतोच आहे, पण आयोग स्वतःची कर्तव्य विसरून, घटनात्मक जबाबदारी विसरून घटनेच्या आर्टिकल 320चं सुद्धा उल्लंघन करत आहे. आणि ह्या निमित्ताने मी एक आयोगाला आव्हान सुद्धा देऊ इच्छितो की तुम्ही घ्या ऑनलाईन एक्झामिनेशन, तुम्ही सिस्टीम तयार करा, तुम्ही कंपनी निवडा, फक्त 3 दिवस सिस्टीम आमच्या ताब्यात द्या आणि आपण एक मॉक ड्रिल परीक्षा घेऊ, एक छोटी टाइमपास म्हणून एक परीक्षा घेऊ 100 विद्यार्थ्यांची, आणि त्याच्यामध्ये उत्तरपत्रिका आम्ही तुम्हाला बदलून दाखवतो. जसं निवडणूक आयोग सर्वांसमोर आला होता, ह्या EVM आणि करा मॅनिप्युलेट, तसं आयोगाने समोर या, पूर्ण कंट्रोल आमच्याकडे द्या. जो कंट्रोल तुमच्याकडे आहे ना, असणार आहे ना, तो सगळा कंट्रोल आमच्याकडे द्या, आम्ही उत्तरपत्रिका बदलून दाखवतो. हे आव्हान आयोगाने स्वीकारावं आणि नंतरच ऑनलाईन परीक्षांचा विचार करावा. आणि लक्षात घ्या, आयोग आणखीन एक युक्तिवाद समोर मांडू शकतो की सगळ्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो मुद्दा आहे ना, हा फ्रॉड्स होऊ शकतात. हा फक्त काही आयोगाच्या परीक्षांना लागू होत नाही. भारतामध्ये जेवढ्या काही परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात ना, त्या सगळ्या परीक्षांमध्ये ह्या त्रुटी आहेत आणि ह्या सगळ्या परीक्षांमध्ये फ्रॉड होऊ शकतात. खरं तर ह्या सगळ्या परीक्षांविरुद्ध लढाई उभारणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑनलाईन घ्यायच्याच असतील ना, तर त्या व्हेरीफाय करता आल्या पाहिजेत, त्या परीक्षा आम्हाला व्हेरीफाय करता आल्या पाहिजेत, तशी सिस्टम आमच्याकडे असली पाहिजे. आता आणखीन सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा, आयोगाचे इंटेन्शन्स कसे चांगले नाहीत असं मला वाटतं, हे मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आयोग असं सांगतो की ऑनलाईन परीक्षा का घेतोय आम्ही, प्रक्रिया जलद गतीने राबवली जाईल. बरोबर. आता मला सांगा की टप्पे 2 आहेत सर्वसाधारण, 2 किंवा 3 टप्पे असतात परीक्षांचे. मुलाखत समजा हा वेगळा भाग आहे, त्याचं काही ऑफलाईन ऑनलाईन असा काही मुद्दा उद्भवत नाही. पण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात, मुख्य परीक्षेला मोजके विद्यार्थी असतात. मग आता मला सांगा की एक्झाम जर असं आपण म्हटलं की जलद गतीने व्हायला पाहिजेत, तर आपण ऑनलाईन कुठल्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, मुख्य परीक्षा की पूर्व परीक्षा? डेफिनेटली आपण पूर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत. पण पूर्व परीक्षा ज्याच्यामुळे परीक्षा पद्धतीला विलंब होऊ शकतो, म्हणजे ऑफलाईन घेतल्यामुळे विलंब होऊ शकतो, आणि ज्या परीक्षांवर अंतिम निवड अवलंबून नाहीये, अशा पूर्व परीक्षा मात्र आयोग ऑनलाईन घ्यायला तयार नाही. आणि ज्या परीक्षांमुळे विलंब होत नाही अशा मुख्य परीक्षा, पण ज्याच्यावर अंतिम निवड अवलंबून आहे, अशा परीक्षा ऑनलाईन घेण्यात आयोगाला रस का इंटरेस्ट आहे आयोगाला? म्हणजे जो टप्पा ज्याच्यावर अंतिम निवड होते आणि ज्या टप्प्यावर जास्त विद्यार्थी परीक्षेला पण बसत नाहीत, तोच मुद्दा आयोगाला, तोच टप्पा आयोगाला ऑनलाईन का करायचा आहे, याच्यावरून आयोगाचे इंटेन्शन्स जे आहेत त्याच्यावर शंका घेण्याला 100% वाव आहे. ह्या मुद्द्याचं, ह्या प्रश्नाचं सगळ्यांना पटेल असं उत्तर आयोगाने द्यावं, असं मी आव्हान सगळ्यांच्या वतीने करतोय. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संघटित व्हा आणि याला अगदी प्राणपणाचा लढा द्या. सीसॅटची तुम्ही लढाई लढला, ती फार छोटी लढाई होती. छोटी लढाई म्हणजे तो तितका महत्त्वाचा मुद्दा नव्हता.
पण हा मुद्दा म्हणजे तुमच्या भवितव्याशी जोडला गेलेला मुद्दा आहे आणि कसल्याही परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षा होऊ देऊ नयेत. आणि जरी समजा झाल्याच चुकून तरी त्या परीक्षा ज्या आहेत त्या पडताळणी योग्य कशा होतील, म्हणजे मी तुम्हाला मुद्दा जो मागाशी सांगितला तो कसा त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अन्यथा आपलं भवितव्य अंधारामध्ये आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. अनेक विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केलेली होती की हे मुद्दे तुम्ही सगळ्यांना सांगा, सगळ्यांपाशी मांडा. आणि अगदी फक्त म्हणजे लोकप्रतिनिधींनाच आपण निवेदन देण्याच्या पर्यंत थांबायचं नाहीये. वेळ पडली तर न्यायालयीन लढाई आपण याच्या विरुद्ध लढू. आणि EVMच्या ज्या केसेस कोर्टात होत्या त्यासाठी जे वकील टॉपचे आपण तिथे म्हणजे लोकांनी नेमलेले होते ते अगदी ते वकील सुद्धा आपण देऊ आणि ही लढाई आपण कसल्याही परिस्थितीत जिंकू. परंतु तुम्ही सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी परीक्षार्थी नाही आहे. माझं ऑलरेडी परीक्षा देऊन सगळं रँक घेऊन झालेलं आहे. परंतु मला कुठेतरी वाटलं की ह्या पद्धतीमुळे तुमचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि तुम्हाला गाईड करणं माझी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून मी तुमच्यासमोर येतोय. मला थेटपणे ह्या निर्णयाची झळ पोचणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हा. तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत लागेल, म्हणजे कसल्याही प्रकारचा गायडन्स लागेल, काही लागेल, ते सगळं पाठबळ मी तुम्हाला द्यायला तयार आहे. अगदी आर्थिक पाठबळ जे आहे ते आपण सगळेजण मिळवूच. काही तुम्हाला कमी पडलं तर डेफिनेटली मी तुम्हाला मदत करेन. परंतु ही निकराची लढाई आपल्याला करायची आणि ही लढाई जिंकायची. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमच्या मूलभूत अधिकारांची जर पायमल्ली होणार असेल आणि घटनाबाह्य जर कोणी वागणार असेल तर ते आपल्यासाठी इंग्रज आहेत. आणि गांधीजींच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने आणि लोकशाही मार्गाने ह्यांचा पाडाव आपण केल्याशिवाय राहायचं नाही. तर तुम्ही संघटित व्हा. मी खाली एक लिंक पण दिलेली आहे. आपल्याच काही विद्यार्थ्यांनी एक टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे. त्या चॅनलवर तुम्ही या. आपण अजूनही काही व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आत्ता सध्या तुम्हाला एवढं सांगणं राहील की पूर्वपरीक्षेवर फोकस करा. आत्ता सध्या जास्त काही गोष्टींवर लक्ष देऊ नका. ह्या स्टेजला तुम्ही सगळेजण फक्त संघटित व्हा. ह्या सर्व गोष्टींचे धोके जे आहेत ते समजावून घ्या आणि पूर्वपरीक्षा झाल्यानंतर, करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सनदशीर मार्गाने एक प्रचंड मोठा संघर्ष आपण उभारणार आहोत आणि ह्या पूर्ण संघर्षामध्ये मी तुमच्या 100% पाठीशी असणार आहे. धन्यवाद.